नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. येथील महादेव मंदिर परिसरात होंडा हायकर्स ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने नुकत्याच प्रसारित झालेल्या टी-सिरीजच्या गाण्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले अभिनेते विनायक राशीनकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छोट्या शिवभक्तांनी आणलेल्या ज्योतीचे स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उद्योगपती रोहन कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रमोद बचाटे, सचिन माळी, विशाल लिगाडे, दीपक कमाटे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढण्यात आले. नगरसेवक सुशांत कलागते यांच्या हस्ते विनायक राशीनकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना राशीनकर यांनी शिवगीत साकारताना आलेले अनुभव कथन केले. शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे वडील दीपक राशीनकर यांनी विनायक याला लहानपणापासून अभिनयाची आवड जोपासल्यामुळे विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले. सध्या उद्योग व्यवसाय सांभाळत असतानाही अभिनयाचा छंद जोपासत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशाल लिगाडे यांनी विनायक हे होंडा हायकर्स ग्रुपचे सदस्य असल्याचा अभिमान व्यक्त केला. दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मिस्टर युनिव्हर्सल वर्ल्ड स्पर्धेत 2022 साली दुसरा क्रमांक मिळविल्याची आठवण करून देत त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. सुधाकर गुरव यांनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यश, शिवाजी महाराजांची भूमिका तसेच मॉडेलिंग व ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. नुकताच छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही विनायक राशीनकर यांचा विशेष सत्कार केला होता. यावेळी नगरसेविका पूनम सचिन माळी, नगरसेविका अरुणा प्रमोद बचाटे, नगरसेवक सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे यांच्यासह आकाश परीट, संतोष गुरव, शीतल सावर्डे, किरण कराळे, अमित कुरुंदवाडे यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. शिवराज्य शक्ती होंडा हायकर्स ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. विनायक दीपक राशीनकर, शिवजयंतीच्या निमित्ताने काल आम्ही एक महाराजांवर एक व्हिडिओ सॉन्ग आम्ही लॉन्च केलेला आहे. टी-सिरीजच्या कोलॅबोरेशन आहे ते. महाराजांचं व्हिडिओ सॉन्ग आपण प्रदर्शित केल्यामुळं होंडा हायकर्स ग्रुपतर्फे माझा आज सत्कार करण्यात आलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो की त्यांनी मला बोलवून सत्कार केलेला आहे. कारण त्या गाण्यामध्ये महाराजांची भूमिका मला करायला मिळाली होती. ते मी स्वतःचं खूप भाग्य समजतो. या आधीपासून मला खूप आवड पण होती मॉडेलिंगमध्ये. त्यामुळे मला हे भूमिकाची एक ऑफर आली होती आणि एकाही क्षणाला विचार न करता त्यांना हो पण लगेच करायला तयार आहे. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर ते सुभेदार पण आहेत ते हार्दिक जोशी, जे आपण राणादा सिरियल आपण बघत होतो ते माझ्याबरोबर होते. आणि उत्कर्ष शिंदे हे पण एक गायक आहे आणि ते पण माझ्याबरोबर काम केले होते. आणि अजून आदर्श शिंदे यांचं गाणं आहे महाराष्ट्रभर, ते खूपच प्रसिद्ध आहेत मराठी गाण्यांमध्ये. त्यांचा आवाज त्यांना लाभलेला आहे त्या गाण्यामध्ये. आणि मी मंडळाचे खरंच आभारी मानतो की त्यांनी माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. सुधाकर गुरुवांचे पण मी आभारी मानतो की ते तुम्हाला आवर्जून बोलवून सत्कार केला आहे. त्यामुळे मी मंडळाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी विशाल लिगाडे. आज इथे होंडा ग्रुप मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आमच्या होंडा मंडळाचे सदस्य विनायक राशीनकर यांचे कालच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत जे गाणं सादर झालेलं आहे ते टी-सिरीजनं रिलीज केलेलं आहे. त्या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेचा रोल ते विनायक राशीनकरनं मिळालं. त्याचबरोबर आम्ही मंडळाच्या वतीने शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांचा सत्कार करत आहोत. आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी विनायक राशीनकर यांचे दुबई येथे मिस युनिव्हर्सल वर्ल्ड या स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये अखंड भारतामधून, त्या महाराष्ट्रामधून इचलकरंजीचे विनायक राशीनकर यांचे एकमेव त्यांचे निवड झाली होती. या दुबई स्पर्धेमध्ये झालेल्या अखंड 20 देशांचा समावेश होता. त्या स्पर्धेमध्ये आमचे सदस्य विनायक राशीनकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि असंच इथून पुढं त्यांनी कार्य करत राहू आणि त्यांना अजून आमच्या मंडळातर्फे त्यांना खूप खूप आभार म्हणजे सपोर्ट करतो. मी सुधाकर गुरव, मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आमच्या मंडळाचे जे सल्लागार आहेत किंवा आम्हाला जे मार्गदर्शन करतात ते दीपक राशीनकरांना आहेत. आणि त्यांचे सुपुत्र विनायक राशीनकर
हे आज एक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचे गीत टी सिरीजनं रिलीज केलं आहे. त्यातली प्रमुख भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना करायला मिळाली आहे. त्याला ह्या पुढेही ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मोठ्या संधी मिळत राहू अशी आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यामार्फत त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या घरच्यांचा प्रचंड सपोर्ट आहे. त्यांच्या घरच्यांचं त्यांना काही हे आवड म्हणून करतायत, त्या काय उद्योग म्हणून करत नाही आहे. ते अतिशय हरवणारी आणि वेगवेगळे असे ब्रँड अँबॅसेडर, वेगवेगळे मॉडेलिंग, ऍडव्हर्टायझिंग करण्यामध्ये त्यांचा खासपण असल्यामुळे ते करतायत. त्यामुळे त्यांना ह्या पुढे भावी काळात आणि पुढे कुठेतरी मोठमोठ्या संधी मिळत राहू आणि आम्ही आमचं होंडा हायकर्स ग्रुप मार्फत त्यांना कायमस्वरूपी शुभेच्छा देत राहू. पुजारी बोलते. आमचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष जे दीपक राशनकर आहे, त्यांचा जो मुलगा विनायक राशनकर, त्याचा जो नंबर आला त्या गाण्यात, त्याच्याबद्दल मी त्याचं हार्दिक हार्दिक आभार मानते. नमस्कार, मी दीपक राशीनकर. विनायकच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर पूर्वीपासून त्याला की नाही मॉडेलिंगची आवड होती आणि ती आवड असताना त्याचा छंद करत असताना सुद्धा की नाही पुण्यामध्ये त्याच्या एक स्पर्धा भरली होती, त्याचा नंबर आला होता. त्यामुळे तो दुबईला सुद्धा गेला. दुबईला सुद्धा गेल्यानंतर सुद्धा दुसरा नंबर तिथं पटकावला. त्याला बरेचसे त्यामुळे प्रसिद्धी झाली त्याची. तर ती बरेचशा लोकांनी मुलाखत घेतली पण आणि बऱ्याचशा गोष्टी सुद्धा याचं ते छोटे छोटे टेक्स्टाईल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं मॉडेलिंग सुद्धा करतो तो सध्या. आणि आमच्या घरामध्ये सर्व कलाकारच आहेत. मला वाटतं आमचे सुना कलाकार आहेत आणि आमचा एका मुळाबद्दल त्याला आवड आहे. त्या कारणामुळे आम्ही सर्वांना प्रोत्साहन देतो. करतोय आमच्या स्वतःचा पावरचा व्यवसाय बघूनच तो करत असतो. हा एक वेगळा छंद म्हणून काम करत असतो तो. आणि पुन्हा याच्यातच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपले होंडा हायकर्स ग्रुपचे ते सदस्य आहे. त्यामुळे ते आता हा मध्यंतरी कालच तर त्यांचा एक गाण्याचा शूटिंग झाली, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा रोल केलेला आहे ना. आणि तो गाणं इतकं उत्कृष्ट झालेलं आहे की आम्हाला सुद्धा इतकं ते बघितल्यानंतर शिवाजी महाराजांचं आम्हाला सुद्धा ओळख नाही की आमचाच मुलगा आहे त्यामुळे. पण शिवाजी महाराजांसारखाच उपयोग घेतलाय. ते सर्वांना इतकं लोकांना सर्व आनंद झाला, त्याच्या मित्राला, मित्र परिवाराला सुद्धा. त्या निमित्त होंडा हायकर्सचे सुद्धा ते त्याचे कायम नेहमी गुणवान गात असतात. त्यामुळे आज त्यांचे सत्कार सुद्धा करण्यात आला विनायकचा. त्यामुळे मी त्याला पुढच्या भविष्याला मी शुभेच्छा देतो.